महाराज की जय। पुरुष इच्छा विषय पुरुषार्थ जोई सोई, दुःख नाश सुख प्राप्ति रूप मोक्ष मानहु। पुरुष इच्छा विषय हेतुता को ब्रह्म ज्ञान, सो परोक्ष अपरोक्ष तामे अपरोक्ष दृढ़ अदृढ़ दुगानहु। पुरुष इच्छा विषय मोक्ष को साक्षात हेतु, दृढ़ अपरोक्ष ज्ञान हेतुता विचार जीव ब्रह्म जग जानहु। पुरुष इच्छा विषय वस्तु रूप जड़, चेतन दो जड़ मिथ्या, माया ब्रह्म चित्त सोमय पीतांबर स्यानहु। पुरुष इच्छा विषय। हर ओम ज्ञान सिद्धं तपसिद्धं सर्वसिद्धं शिवप्रदं, स्वयं सिद्धं अहं वन्दे सिद्धारूढयतीश्वरं। सिद्धारूढयतीश्वरम् गजाननं भूतगणाधिसेवितं, कपित्थजम्बूफलचारुभक्षणम्, उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। शुक्लां ब्रह्म विचार सार परमा, आद्यां जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तकधारिणीम् अभयदां, जाड्यान्धकारपहां, हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं, पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं, बुद्धिप्रदां शारदां, बुद्धिप्रदां शारदां। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। परम पूज्य प्रातस्मरणीय अद्वैत सार्वभौम चक्रवर्ती शिवावतारी अणिमादी अष्ट ऐश्वर्य संपन्न जगद्गुरु सिद्धारूढांच्या दिव्य चरणी नतमस्तक हो। तत्स्वरूप वेदांतवागीश गीतोत्तम वेदांत आचार्य अनंत श्री घोषित श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु अप्पाजींच्या पावन चरणी गिरिदंडवत प्रणाम करून अधिष्ठात्री सर्व देवतांना सर्व साधू संतांना वंदन करून उपस्थित साधक बंधवांच्या हृदयामध्ये विद्यमान परमात्म्याला सुद्धा नमन करून प्रिय साधक बंधूंनो, आपण सद्गुरूंच्या ईश्वराच्या कृपेने पुन्हा एकदा श्री विचार चंद्रोदय ग्रंथाचा वेदांत चिंतन या ग्रंथाला आधार म्हणून सुरू करत आहोत। ग्रंथ सुरू करत असताना आपण जे पुरुष इच्छा विषय जे काय बोललो त्याला मंगलाचरण म्हणतात।
संप्रदायानुसार शिष्टाचार असा आहे की जेव्हा केव्हा आपण शुभ कार्य करतो त्यावेळेस आपण मंगलाचरण करायला पाहिजे. जसं तुम्ही गणपतीची पूजा वगैरे करता, जे कार्य करत आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण हो म्हणून आपला शिष्टाचार आहे. संप्रदायानुसार जो संप्रदायाने जो अध्ययन करतो तो नेहमी शिष्टाचाराचं पालन करतो. तर रोज आपल्याला हा मंगलाचरण म्हणूनच क्लास आरंभ करायचा असतो. तर हे जे पुरुष इच्छा विषय याच्यामध्ये पहिला जो कला म्हणतात याच्या या ग्रंथामध्ये त्याचं पूर्ण सार याच्यामध्ये आलेलं आहे. वेदांताचं सार. ग्रंथाचं नाव आहे श्री विचार चंद्रोदय आणि ग्रंथाचे रचयिता आहेत श्री पंडित पीतांबरजी. वेदांत अध्ययन करायचं असेल, वेद अध्ययन करायचं असेल तर प्रथम आपल्याला यायला पाहिजे संस्कृत. का वेद संस्कृत मध्ये आहे. संस्कृत शिकावं म्हणजे 12 वर्ष मिनिमम 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 शब्द प्रयोग करत आहे. का देववाणी आहे संस्कृत. देववाणी म्हणजे देवासारखे दैवी गुण असतील तर तो संस्कृत येतो, टिकतो. थोडा जरी रागद्वेष काम क्रोध काहीतरी गडबड झाला की तो संस्कृत विसरतो. स्वामीजी नेहमी सांगतात गाईचं दूध म्हशीचं दूध आपण जे काढतो पात्र जो आहे तो कुठलाही चालतो, स्टीलचा चालतो, कुठलंही पात्र चालतो. पण जर सिंहाचं जर दूध पकडायचं असेल म्हणजे घ्यायचं असेल पात्र सोन्याचंच पाहिजे. म्हणे अन्य दुसऱ्या पात्रात तुम्ही घ्यायला गेला तर ते पात्राला छेद पडतो म्हणजे तेवढा तो पॉवरफुल असतो. तसं इथे सुद्धा संस्कृत जर यायला पाहिजे तर कांदे बटाटे लसूण खाऊन त्या बुद्धीला संस्कृत येत नाही. शुद्धता पाहिजे, सात्विकता पाहिजे. कांदे बटाटे लसूण का विरोध करतात इथे? याच्यामुळे आळस वाढतो, तामस वाढतो आणि आपलं काम सात्विक आहे. सत्वात संजायते ज्ञान. सात्विक व्यक्ती असेल तरच त्याला हे पचतं, नाहीतर पचत नाही. म्हणूनच तुमची संख्या एवढीच आहे, नाहीतर इथे पण गर्दी झाली असती, कथा विथा असली असती. पुण्य पाहिजे या मार्गाने गेल्यास. तर संस्कृत 12 वर्ष अध्ययन करावं, न्याय अध्ययन करावं 5-6 वर्ष, मीमांसा आहे, सांख्य आहे. एकूण 6 शास्त्राला जर 10-12 वर्ष जर दिले म्हणजे बहुतेक 60 वर्ष म्हणजे 8 वर्षाला 10 वर्षाला सुरू केला तुम्ही अध्ययन करायला 70 वर्ष लागेल. सतत जर तुम्ही सगळे ग्रंथ वाचलात तर शेवट वेदांत आहे. पण हे जे पंडित पीतांबरजी आहे, श्री विचार सागरचे जे रचयिता साधू निश्चलदासजी आहेत, त्यांनी आम्हा सर्वांना कृपा केली आम्हावर. काय की बाबा रे सगळ्यांना संस्कृत जमत नाही, सगळेजण 50 वर्ष थोडी अभ्यास करू शकतात. त्यासाठी मग हे देवापासून ब्रह्मज्ञानापासून वंचित राहू नये म्हणून आपल्याला कळावून आपल्या भाषेत त्यांनी या ग्रंथाची रचना केली. हा जो श्री विचार चंद्रोदय नेहमी ग्रंथाचा सुरुवात करत असताना ओमने सुरू होतो. पाहतो वैदिक जितके काही मंत्र आहेत, वैदिक मंत्र आहेत, वेदामध्ये रुद्रमध्ये कशाही मध्ये घ्या तुम्ही, प्रत्येक मंत्राची सुरुवात ओमने होते. हा ओम काय आहे? एक श्लोक सांगतं काय, ओंकारश्चात शब्दश्च द्वावेतो ब्रह्मण पुरः कंठन भित्वा मिलेयातो तेन मांगलिका भुः. ओंकारश्च अथश्च. ओंकार आणि अथ हे जे 2 शब्द आहेत प्रप्रथम भगवंताच्या मुखातून अटर झालेले.
उच्चारलेले आहेत. त्यामुळे हे मंगलवाचक आहे. जेव्हा केव्हा तुम्ही ओम म्हणा, दयानंद आश्रममध्ये पद्धत आहे, आपण भेटलं की राम राम, हरिओम, नमस्कार म्हणतो की नाही. तिथं दयानंद आश्रमामध्ये ओम म्हणतात. कोणीही भेटले ओम. हा जो ओम आहे, हा ओम सांगत आहे की हा मंगलवाचक आहे. तर इथे सुद्धा ग्रंथाच्या सुरुवातीला ओम गुरु परमात्मने नमः असं आहे. हो, मंगलाचरण का करावं? खूप छान श्लोक आहे तो. मंगलाचरण का करावं? मंगल आदि, मंगल मध्य, मंगल अंत. ग्रंथाच्या सुरुवातीला पण मंगल करावं, ग्रंथाच्या मध्यमध्ये पण मंगल करावं आणि ग्रंथाच्या शेवट सुद्धा मंगल करावं. का? जो आला होता विघ्न, असे विघ्न येऊ नये. की जसे लाईट गेली किंवा कोणाचं एमर्जन्सी काहीतरी फोन आला, जावं लागलं बरेच उठून, काहीही विघ्न येतात. या विघ्न सर्व जाण्यासाठी हा मंगलाचरण करायचा असतो. म्हणून गणपती हा विघ्न करता पण आहे, विघ्न हरता पण आहे. म्हणून साधकांनी अगोदर गणपतीचा उपासना करायला पाहिजे, त्याच्यासोबत देवीचा उपासना करायला पाहिजे. देवी म्हणजे शक्ती आहे. देवीच सरस्वती आहे, देवीच लक्ष्मी आहे, देवीच शक्ती आहे. परमपिता भगवंताकडं द्यायला काही नाही. तो परमात्मा आहे, तो आधार आहे. द्यायला सगळं शक्तीकडेच आहे, शक्तीच आहे. पण शक्तीला आधार जो आहे तो परमात्मा आहे. परमात्म्याशिवाय शक्तीचं काही चालत नाही. त्यामुळं शक्तीचंही उपासना करायला पाहिजे. अगोदर गणपती, नंतर शक्ती, नंतर जो आहे या वेदांतामध्ये प्रवेश व्हायला पाहिजे असं सांगून हे जे श्री विचार चंद्रोदय हे ग्रंथाचं नाव आहे. श्री, तुम्ही भगवद्गीतेमध्ये पाहिलं असं, भगवद्गीतेमध्ये श्री भगवान उवाच, श्रीमद भगवद्गीता आलेला आहे. श्री अर्जुन उवाच नाही आला. आले का? श्री कोणाला उपयोग करतो आपण? आता तुम्ही पत्रिकेमध्ये लिहिता की नाही, श्रीमान, श्रीमती लिहिता की नाही? ते श्रीचा शब्दाचा अर्थ काय? श्री शब्दाला 5 अर्थ आहेत. बल, तेज, वीर्य, संपत्ती, ज्ञान, वैराग्य. 6 आहेत ते कोण. हे सर्व ज्याच्याकडे आहेत त्याला श्री लावलं पाहिजे. त्याच्याकडे बल आहे, वीर्य आहे, तेज आहे, संपत्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे. हे ज्याच्याकडे आहे त्याला श्री लावलं पाहिजे. याच्यापैकी कुठलं तर एक लौकिक मध्ये आपल्याला अधिकार आहे, संपत्तीने सावकार आहे, अधिकारी आहे, मग त्याच्या पाठीमागे आपण श्री लावतो. आचारवान आहे म्हणून त्याला श्री लावतो. श्रीमती, ती पतिव्रता आहे, पतीशी संलग्न आहे म्हणून त्याला श्रीमती लावतो. तर ही परंपरा आहे. तर इथे सुद्धा या ग्रंथाला श्री विचार चंद्रोदय म्हटलेलं आहे. ग्रंथ काय देव नाहीये, पण देव जाणवण्यासाठी ग्रंथ फार मार्गदर्शक आहे. या ग्रंथाचा अध्ययनामुळे तुमचा हे सगळं येतो. काय? बल येतो, आत्मबल येतो, तुमचं कीर्ती पसरते, ज्ञानरूपी संपत्ती भेटतो, वैराग्य मिळतो. त्यामुळे या ग्रंथाला सुद्धा श्री असं प्रिफिक्स लावण्यात आलं. विचार चंद्रोदय. चंद्र उदय, चंद्र म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चंद्र जो आहे, चंद्र अमावस्या नंतर रोज एका कलेने वाढत जातो तो. हो की नाही? वाढत जातो, एक कलाने वाढत जातो.
आणि शेवटी पौर्णिमेला पूर्ण चंद्र होतो. इथं नाव काय दिलेलं आहे? विचार चंद्र उदय. विचार रूपी चंद्राचा उदय होतो हे ग्रंथ वाचल्याने. हे ग्रंथ अध्ययन केल्यानंतर विचार रूपी चंद्राचा उदय होतो. कसा होतो? याच्यामध्ये सुद्धा जसं चंद्र उदय पूर्ण पौर्णिमा होण्यासाठी अमावास्यापासून 15 दिवस पाहिजे, तसं इथे सुद्धा 15 चॅप्टर आहेत. त्यांना नाव दिलेलं आहे प्रत्येक चॅप्टरला कला. चंद्र वाढतो कले कलेने. फिशपॉन्ड नसतात पण कॉलेजमध्ये चिडवण्यासाठी काहीतरी टाकत असतात. मला एकच फिशपॉन्ड आठवण आहे. ते शाळेमध्ये कोण मोठे असतात की नाही, मोठे जाड असतात, त्यांना ते फिशपॉन्ड मध्ये टाकतात. चंद्र वाढतो कले कलेने, XYZ वाढतो किलो किलोने. तसं कलेने वाढतो जसा चंद्र, तसं इथे तुम्ही प्रत्येक कलाचा अध्ययन करत गेलात तर तुम्हाला तो विचार रूपी त्या चंद्राचा उदय होतो. आता विचार म्हणजे काय? काय विचार म्हणजे? तुम्ही म्हणाला स्वामी आम्ही पण भरपूर विचार करतो, हो की नाही? कुठल्या मुलगा जन्मला, मग अगोदर ते गर्भधारण झाल्या तिथून सुरू होतो. काय गर्भधारण झाल्या काय त्या गरोदर महिलांनी काय खावं, काय न खावं, ग्रहण असतील तर काय करावं, काय करू नये, हो की नाही? प्रसूती समय आला बाबा, काय करतो? कोणत्या हॉस्पिटलला नेऊन जावं, नॉर्मल डिलिव्हरी व्हावं, सिझरिंग व्हावं, बाळ जन्मला त्याला कुठं खाणं द्यावं, हो की नाही? आईचं दूध किती वर्ष द्यावं, किती विचार आहे. त्याला ते आई काय खाल्ली तर बाळावर काय परिणाम होईल, हो की नाही? मग तिथून कोणत्या शाळेत टाकावं, शाळा कसं शिकतोय, त्याला संस्कार कसं द्यावं, लग्न कसं करावं, नोकरी कोणती करावी, लग्न कसं करावं, हो की नाही? हे जे सगळं विचार करतो ना आपण, मग तो विचार इथं सांगत आहेत का? इथं तो विचार सांगत नाहीये. विचार इथं कशाचं सांगत आहे की जे 3 वस्तूंचा विचार आहे. याच्यात पुढे येणार आहे कोणत्या वस्तूचा विचार करावा. सत्य वस्तूचा विचार करायचं या ग्रंथात सांगणार आहे. ते सत्य वस्तूचा विचार. मी कोण आहे, देव कोण आहे आणि हे प्रपंच काय आहे, या 3 गोष्टींचा विचार अध्यात्म या वेदांत ग्रंथात होतो. ते विचार आपण करणार आहोत. तर ग्रंथाची सुरुवात यांनी ओम गुरु परमात्मने नमः म्हणाले. ओम बद्दल तर आपण चिंतन केलं. गुरु, आता गुरु कोणाला म्हणावं प्रश्न येतो की नाही? गुरु कोणाला म्हणावं? गुरु भरपूर भेटतात की नाही समाजामध्ये. शाळेतल्या शिक्षकांना पण गुरु म्हणतो, हो की नाही? समाजाचे गुरु आहेत त्यांना पण गुरु म्हणतो. ते स्पोर्ट्स मध्ये जो शिकवतो त्यांना पण गुरु म्हणतो. नावं वेगळे आहेत तिथे, ट्रेनर, कोच, हो की नाही? परत काय ते संगीतचे गुरुला काय म्हणतो आपण. प्रत्येकाला वेगवेगळे शब्द आहेत. पण खरं गुरु कुणाला म्हणायचं? पूजाला घरी गुरुजी येतात त्यांना गुरु म्हणायचं. गुरु एक अक्षर शिकवणारा सुद्धा गुरु आहे. एक अक्षर, निर्जीव वस्तू सुद्धा गुरु आहे. घड्याळ, बंद घड्याळ सुद्धा गुरु आहे. बंद घड्याळ सुद्धा दिवसातून 2दा बरोबर वेळ सांगतो म्हणे, हो की नाही? प्रत्येक गोष्ट ज्याच्यातून शिकतो ते गुरु आहे. पण इथे जे गुरु म्हणत आहे ते गुरु म्हणजे कोण? मला आठवण करा उद्या, व्हॉट्सअप करा कोणीतरी. काय कैवल्य पद्धतीमध्ये ज्ञान प्रतिपादन स्थळ म्हणून येतो.
कैवल्य पद्धती म्हणून निजगुण शिवविजयचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आता याच्यात जसे चॅप्टर आहेत 15, त्याच्यामध्ये सुद्धा 4-5 विभाग आहेत. शिवकारुण्य स्थळ, जीव संबोधन स्थळ, नीती क्रिया चर्चास्थळ, परत योगवर काहीतरी आहे ते स्थळ, आणि शेवटी ज्ञान प्रतिपादन स्थळ. तर त्या ज्ञान प्रतिपादन स्थळामध्ये बिगिनिंग मध्ये गुरु किती प्रकारचे असतात? 6 प्रकारचे असतात गुरु, ते सांगितले त्याच्यामध्ये. निषेध गुरु, विहित गुरु, वाचक गुरु, कारक गुरु, कारक गुरु, खूप सिद्ध गुरु, साधक गुरु, सामान्यपणे असे खूप गुरु आहेत. तर त्या सगळ्या गुरूंचं आपण थोडं रोज एक आपण चिंतन करतो. इथं काय म्हणत आहेत? ओम गुरु परमात्मने नमः. सामान्यपणे आपण जर आता सध्या या प्रसंगी जर गुरु पाहायला गेला, गुकारश्च अंधकारश्चात ऋकारस्तन्निरोधकः अंधकार निरोधित्वात् गुरु रीत्यभिधीयते. या श्लोकाचा अर्थ काय आहे? गुकार म्हणजे गुकारश्च अंधकारश्चात ऋकारस्तन्निरोधकः. गुकार म्हणजे अंधार, ऋकार म्हणजे त्याचा निरोध म्हणजे प्रकाश. अंधकार दूर करणारा जो आहे तो गुरु, असं शब्दाचा अर्थ आहे. मग ट्यूबलाईट पण अंधकार दूर करतो, त्याला गुरु म्हणायचं का? इथं काय म्हणत आहे? अंधकार म्हणजे अज्ञान. आता आपण इथं बसलेले सगळेजण अज्ञानी आहोत का? आहोत का? असं कसं आम्हाला सगळं माहित आहे. आमचं घर कुठे आहे माहित आहे, आमचं नाव आम्हाला माहित आहे, कपडे कसं नेसायचं माहित आहे, जेवायचं कसं माहित आहे, झोपायचं कसं माहित आहे, सगळं माहित आहे. आम्हाला कसं काय तुम्ही अज्ञानी म्हणता? मी प्रश्न विचारला, तुम्ही कोण आहे? मी इथं चालू होतो बघा अज्ञान. मग तुम्ही नाव सांगा. माझं नाव हेमंत आहे, माझं नाव रजनी आहे, माझं नाव सरस्वती आहे. काय का सांगता तुम्ही? मग मी काय विचारलं, तुमचं नाव काय हे नाही विचारलं. मी विचारलं तुम्ही कोण आहे? मग म्हणाला, अहो मी पाटलांची पोरगी आहे. अरे तू पाटलाची पोरगी आहे का कोणाची काय ते नाही विचारलं, तू कोण आहे? मग ते म्हणते, नाही मग मी मनुष्य आहे. अरे तू मनुष्य आहे का दुसरं प्राणी आहे ते थोडी विचारलंय, जानवर आहे विचारलंय. मला दिसतच आहे तू मनुष्य आहे. खरं तू कोण आहे? मग मी जीव आहे. अरे तू जीव आहे निर्जीव आहे हे थोडी विचारलं तुला. खरा तू कोण आहे? मग शेवटी उत्तर तो माहित नाही होत सांगते. ते माहित नाही जे म्हणतो ते अज्ञान आहे. आता तुम्हाला सगळ्यांना मराठी येतो, कानडी येतो का? येत नाही. किती दिवसापासून येत नाही? आधी येत होती. हा, हो की नाही? जर्मन भाषा किती वर्षापासून येत नाही तुम्हाला? मग ते या ज्या गोष्टी आहेत ना की जे माहीत नाही, दॅट इज अज्ञान. मग तुम्ही इथेच का जन्मला? माहित नाही. तुम्ही असंच का आहे? माहित नाही. भारतातच का जन्मलो? हे जे माहीत नाही म्हणतो ना ते अज्ञान. देव कसा आहे? आपण सगळेजण येतो मंदिराला, देवा देव देव देव. देव कसा आहे? पांढरा आहे, काळा आहे, 4 हात आहे, 10 हात आहे, मंदिरात आहे, घरी नाही आहे, संतांच्या हात आहे, माझ्यात नाही आहे. ते काय म्हणजे नेमकं काय? देव म्हणजे काय माहितच नाहीये, हो की नाही? हे जे माहित, प्रपंच कसा तयार झाला, कसं जन्मलो आपण? सर्वात अगोदर कोण जन्मलं? पाप पुण्य पाप कर्माने आपण जन्मलो. कोण अगोदर पुण्य पाप केलं म्हणून जन्मलो?
आई वडिलांनी पुण्य पाप केलं म्हणून आपण जन्मलो. ह्या सर्व जे गोष्टी आहेत जे आपल्याला माहित नाही, त्याला काय म्हणतात अज्ञान. त्या अज्ञानाचा विचार करणे, त्या अज्ञान रूपी अंधकारापासून ज्ञान रूपी प्रकाशाने जो आपल्याला उपदेश करतो आणि तो खरा स्वरूप जाणवतो, तो गुरु. इथे अंधकार ते होतं ना, अंधकारस्य ऋकारस्य अंधकारस्य ऋकारस्य निरोधक अंधकार निरोधित्वा गुरुरित्य. म्हणजे काय, अज्ञान रूपी अंधकार जो आहे, ज्ञान रूपी प्रकाशाने जो अंधकार रूपी अज्ञान दूर करतो, तो गुरु. मासे गुरु. मग स्वामीजी खूप विचारतात, तुम्ही पोरापोरींना, मुलाला मुलगी, मुलीला मुलगा ओळखतं की नाही? तुमच्या मुला मुलींना लग्न करण्यासाठी ओळखतं की नाही? आमच्या मुलाला एक मुलगी इथं नाही आहे, तिकडे फार आहे कर्नाटकामध्ये. गुरु आमच्यासारखे लोक समोर येतात म्हणे, स्वामीजी आमच्या पोरगाचं लग्न करायचं, पोरगी ओळखा. तुमच्या नजरेत आहे का कोण? का लोक, स्वामी लोक फिरत असतात ना, संपर्क जास्त असतो, येतात. मग अशांना गुरु म्हणायचं का? नाही. तर हा जो गुरु कॉन्सेप्ट आहे, गुरु हा ज्ञान एवढंच पाहिजे. आता तो त्या लग्नामध्ये मुलाकडे गेल्यानंतर मुलाला मुलगी पाहायला मुलाच्या घरचे येतात, ओके नाही? मुलगी पसंत पडली, त्याच्यानंतर मुलीच्या घरचे मुलाच्या घराला पाहायला येतात, ओके नाही? समजा मुलीच्या घरचे मुलाच्या घरी गेले पाहायला, अफाट मोठा अगदी राजवाड्यासारखं घर आहे, 100 तोळ सोनं आहे त्यांच्या घरामध्ये, 100 एकर जमीन आहे, सगळं आहे. पण त्या पोराला पुरुषत्वच नाही, तो वडील होऊ शकत नाही. तुम्ही देणार का तुमच्या मुलीला? अहो 100 एकर जमीन आहे, 100 तोळ सोनं आहे, मोठा राजवाडा आहे, देईल का तुम्ही? नाही देणार ना. तसं गुरु म्हटल्यानंतर तो भगवा नेसलाय का पांढरा नेसलाय, रुद्राक्ष घातलंय, दाढी जोडलंय, मुंडन केलंय, काय केलंय, हे सगळे महत्वाचे नाही. महत्व काय आहे, तो आपल्याला ब्रह्मज्ञान करून देऊ शकतो की नाही, हे प्रायमरी क्वालिटी आहे. हे असेल तर तो गुरु. बाकीचा तो खूप मोठा मठाधिपती आहे, हजारो शिष्य आहे, मोठमोठ्या गाड्यात फिरतो, तो गुरु नव्हे. त्याच्याने आपल्याला ज्ञान होणार नाही, म्हणून तो गुरु नव्हे. जर त्याच्याने ज्ञान होत असेल तर तो बिचारा, तो कुठल्याही कुळाचा असो, कुठल्याही वयाचा असो, स्त्री असो, पुरुष असो, संन्यासी असो, गृहस्थ असो, ब्रह्मचारी असो, वानप्रस्थ असो, डझंट मॅटर. फक्त तो काय असलं पाहिजे, त्याच्याकडे ज्ञान असलं पाहिजे, त्याने आपल्याला ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य असायला पाहिजे, तो गुरु. इथं परमात्मा म्हटलेलं आहे, परमात्मा ओम गुरु परमात्मने नमः. परमात्मा म्हणजे काय हो? परम म्हणजे ज्याच्या पलीकडं काही नाहीये, सर्वोच्च. आपल्या भारतामध्ये सर्वोच्च पद काय हो? राष्ट्रपती. राष्ट्रपतीच्या वरच्या कुठलं पद आहे का? तसं नाहीये. तसं इथं आत्मामध्ये सर्वोच्च आत्मा परमात्मा, त्याच्या पलीकडं नाहीये. तो परमात्मा आणि गुरु एकच आहे. त्या दोघांना नमः, नमः म्हणजे मी नमस्कार करतो. त्या मोठ्या, त्या परमपिता परमात्माच गुरु रूपाने येऊन मला आत्मज्ञान करून देणार आहे, अशा गुरु परमात्म्याला मी नमस्कार करतो. म्हणून ह्या ग्रंथाची सुरुवात झाली. श्री विचार चंद्रोदयबद्दल पाहिलं आपण तर प्रथम कला प्रारंभ.
अथ अथ शब्द जो आहे काय आहे? अथ शब्द जो आहे तो मंगलवाचक आहे. संस्कृत मध्ये अथ शब्दाला 8 अर्थ दिलेला आहे. एक आहे मंगल, दुसरा आहे प्रारंभ, तिसरा आहे नंतर, चौथा आहे प्रश्न, पाचवा आहे पूर्ण. आपल्याला वेदांतात उपयोगी हे 5 अर्थ आहे अर्थ शब्दाला. इथे काय पहिलं कला असल्यामुळे अथ, इथे अथ शब्दाचा अर्थ आपण मंगल घेऊ शकतो. परत पुन्हा मंगल आलेला आहे. हे मंगल काय तो? निर्विघ्न परिसमाप्ती कामो मंगलम आचरे. आपलं जे काही इच्छेने आपण जे क्रिया करत आहोत, कर्म करत आहोत, चिंतन करत आहोत, ते निर्विघ्नपणे होण्यासाठी पुन्हा एकदा अथ जो आहे शब्दाला अथमुळे मंगलाचरण झाला. तर पहिल्या कलाचा नाव काय आहे? नाव काय हो? उपोद्घात वर्णन. उपोद्घात वर्णन याच्यावर 1 नंबर दिलेला आहे को? उपोद्घात वर दिसला का तुम्हाला? उपोद्घात वर 1 अंक आहे. पान पलटा पाहू. त्याच्यावर खाली 1 नंबर टिप्पणी आहे. ते एक रेग ओढलेला आहे, त्याच्या खाली 1 नंबर आहे. ते काय लिहिले पहा. प्रतिपादन करने योग्य अर्थ को मन में राखी के तिसके अर्थ अन्यर्थ का प्रतिपादन उपोद्घात है. जैसे किसी को दूसरे के ग्रह से छाछ लेने की होवे, तब वह बात मन में रख के तिसके अर्थ तुम्हारी गौ दुग्ध देती है व नहीं इत्यादि रूप अन्य वार्ता का कथन उपोद्घात है. तैसे यहाँ प्रतिपादन करने योग्य जो विचार काकू मन में राखी के तिसके अर्थ आरंभ अर्थ अन्य मोक्ष आदि के पदार्थन का कथन उपोद्घात है. एवढा मोठा लंबा टिप्पणी आहे. अर्थ काय आहे? आता आपण सगळे चतुर लोक आहे व्यवहारामध्ये. चतुर आहे की नाही? काहीतरी पाहिजे असेल डिरेक्टली विचारत नाही आपण. अगोदर त्याचं एक पाया भरतो, आयडिया करतो, कसं मागितलं तर तो नाही म्हणू नये, हो की नाही? एकदम जर तुम्ही विचारलं तर नाही म्हणू शकतो व्यक्ती, मग त्याला अगदी प्रेमात घेतो आपण. इथे त्यांनी पूर्वीचं उदाहरण दिले. पूर्वी प्रत्येकाच्या घरी गाय राहायचे. ज्याच्या घरी गाय म्हशी नसायचे, ते ज्याच्याकडे गाय म्हशी आहेत तिथे ताक मागायला जायचे. मग एका महिन्याला ताक मागायचं आहे. बाजूच्या घरच्याकडे ताक आहे, तिला माहीत आहे, पण ती गेल्या गेल्या द्यावं, तुम्ही ताक द्या असं विचारत नाही. मग घरी जाऊन बस अगोदर ते घेऊनच गेलेले असते, काय भांडण घेऊन गेलेले असते आणि बाजूला ठेवते. काय म्हणते, अहो तुमच्याकडे गाई आहेत का? हो आहेत की. मग रोज तुम्ही दूध काढता का? हो काढतो. मग ते दूध तुम्ही सगळं पिता का काय दही लावता? हो आम्ही दही करतो. मग दहीचं ते पुढं काय साय काढून ते तूप वगैरे करता का? हो करतो. लोणी काढता का? हो काढतो. मग लोणी काढत असताना जे ताक राहिलेलं असतं ते तुम्ही काय करता? काय आम्ही घरी वापरतो. मग तुम्ही आज काढलंय का? हो काढलंय. मग थोडं आम्हाला देता का? शेवटी थोडं आम्हाला देता का? मग तो नाहीच म्हणणार आहे का? एवढं सगळं आहे म्हणल्यानंतर देत नाही कसं म्हणणार आहे? तसं इथे सुद्धा उपोद्घात म्हणजे काय? प्रतिपादन करणे अर्थ को मन में राखे के. आपल्याला जे पाहिजे ते मनात ठेवून त्याच्या संबंधीचा विचार करणे याला उपोद्घात म्हणतात. तर इथे काय म्हणत आहे? प्रतिपादन करणे योग्य काय आहे? विचार. आपल्याला मनात काय आहे? विचार करायचा आहे. पण तत्संबंधी आपण काय करायचं? मोक्ष, ब्रह्मज्ञान याचं सगळं विचार करणे याला उपोद्घात म्हणतात. तर पहिल्या कला जो आहे, नेहमी कुठल्याही ग्रंथामध्ये पहिला चॅप्टर खूप महत्वाचा असतो. पहिला चॅप्टर मध्ये सगळं आलेलं असतं. आपाजी नेहमी सांगतात, कोणीही शिष्य आला आपल्याकडे पहिल्यांदा तर त्यांनी आल्या आल्या त्याला ज्ञानाचाच उपदेश करायला पाहिजे. म्हणजे
काय हो, कुणीही नवीन आला तर त्याला ज्ञानाचाच उपदेश करायला पाहिजे का? उत्तम अधिकारी असेल तर त्याला ज्ञान होईल. ज्याला जो उत्तम अधिकारी आहे त्याला तुम्ही कर्म करा, उपासना करा म्हणत बसला तर तो तिकडे जाईल. मरण कधी आहे माहित नाहीये, हो की नाही? तुम्ही आज आला, उद्या येणार, काय गॅरंटी आहे? नाहीये. मी सांगायला जिवंत असेल, गॅरंटी आहे? नाहीये. त्यामुळे आता अगोदर ज्ञान सांगायला पाहिजे. मग ज्ञान जर त्याला झालं नाही, पचलं नाही, तर मग खाली येऊन उपासना सांगायला पाहिजे. मग खाली येऊन ते पण उपासना पण होईना, मग कर्म सांगायला पाहिजे. ते पण कर्म होईना, मग सकाम कर्म सांगायला पाहिजे. म्हणजे हा लॅडर आहे, उलट आहे. अगोदर ज्ञान, नाही ते नाही जमलं उपासना, ते नाही जमलं निष्काम कर्म, ते नाही जमलं सकाम कर्म, असा लॅडर आहे. तर इथे भगवत्पादांनी हा उपदेश केलेला आहे. पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला पूर्ण सगळं ते जे आपलं सिद्धांत आहे पूर्ण त्याच्यात येतो. त्याचं विश्लेषण जो आहे पुढे पुढे ग्रंथामध्ये वाढत जातो. तर इथे हा जो पुरुष इच्छा वगैरे आहे ना, हे खूप सुंदर, म्हणजे या कडव्यामध्ये सगळं आलेलं आहे. पुरुष इच्छा विषया पुरुषार्थ जोई सोयी दुःख नाश सुख प्राप्ती उपमोक्ष मान. हे जे पूर्ण असं आहे ना शेवटपर्यंत, पूर्ण या उपोद्घात वर्णन रूपी चॅप्टरमध्ये कलामध्ये जे काही आहे या ओवीत मंगलाचरणामध्ये सगळं आलेलं आहे. हेच त्यांनी पुढे गुरु आणि शिष्य प्रश्नोत्तर रूपाने त्यांनी केले. प्रश्न आणि उत्तराने खूप जास्त समजतो, हो की नाही? प्रश्नच नाही आला तर काय करणार आहे? तर त्यांनी प्रश्नोत्तर रूपाने सुरुवात केला. काय? पुरुषार्थ सो क्या है? पुरुषार्थ सो क्या है? हे जे ग्रंथ आहे ना, हे जुना हिंदी आहे, नवीन हिंदी नाही आहे. त्यामुळे हे गुरु परंपरेमध्ये जे अध्ययन केलेलं आहे त्यांच्याकडूनच ऐकलं पाहिजे, नाहीतर अर्थाचा अनर्थ होतो. पुरुषार्थ शब्द कसा प्रयोग करतो आपण नेहमी व्यवहारामध्ये, कसं प्रयोग करतो आपण? पुरुषार्थ म्हणजे काय? काय पुरुषार्थ केला तुम्ही म्हणजे काय? उद्योग काय करता? पुरुषार्थ. घर चालवण्यासाठी काय पुरुषार्थ करता? म्हणजे उद्योग काय करता? व्यवहारामध्ये तो अर्थ आहे. इथं पुरुषार्थ म्हणजे, पुरुष म्हणजे इथं स्त्री पुरुष मधला पुरुष नव्हे. पुरी शेते इति पुरुषः नवद्वार पुरी. हे जे पुरी म्हणजे गाव, एका गावाला 9 द्वार आहेत. त्या 9 द्वार मध्ये जो गावात राहतो तो इथे जसा नागरिक म्हणून समजला जातो. पहा देवाचे काय लीला आहे. एक टायरला एक जर छेद झाला तर पंक्चर होतो, निकामी होतो की नाही? या शरीराला 9 जागी पंक्चर आहे, तरी फिरतो. पहा हे वारा आहे की नाही? वारा, श्वासोच्छ्वास, आत जातो बाहेर येतो, बाहेरचा बाहेरच गेला, आतला आतच गेला तर, हो की नाही? हे सगळे रक्त थोडं जरी लागलं आपल्याला, रक्त येतो की नाही? ते जर या कानातून नाकातून जर रक्त येऊ लागलं तर किती घाबरतो की नाही? ऍक्सिडेंटमध्ये कानातून ऍक्सिडेंट झाला, नाकातून कानातून रक्त येऊ लागलं. कानातून रक्त येऊ नये. कानातून रक्त आला की वाचण्याचे चान्सेस खूप कमी असतात. नाकातून येऊ दे, हिट झाले की नाकातून रक्त येतो. कान मेंदूच्या खूप जवळ आहे, त्यामुळे त्याला इजा होऊ नये. तर इथे 9 द्वार असणारा हे जे शरीरामध्ये जो राहतो त्याला पुरुष म्हटलेलं आहे. म्हणजे काय? जीव. जीव. अर्थ म्हणजे इथे अर्थ म्हणजे पैसा नव्हे.
अर्थ म्हणजे इच्छा. प्रत्येक जीवाची इच्छा काय आहे हा प्रश्न आहे. इथे बसलेले तुम्ही, आपण सगळे, मी प्रवचन सांगत आहे, झोपा काढत आहे, तुम्ही ऐकत आहे, हो की नाही? आम्हा सगळ्यांचं इच्छा काय आहे? काय इच्छा आहे हो? हा, सकाळपासून झोपेपर्यंत, जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण जे काही काम करत आहे, का करत आहे? याच्यातून मला सुख भेटेल, हो की नाही? दुःख भेटत असेल तर करणार आहे का तुम्ही? गाडी आहे, सारखी बंद पडू लागली गाडी, दुःख देऊ लागलं, ते गाडी काय करणार? देऊन टाकणार. कुठलंही घ्या तुम्ही उदाहरण, कुठलंही काम जर तुम्हाला त्रास देऊ लागलं तर ते काम सोडून टाकतो आपण. जी गोष्ट अनुकूल होते, सुख मिळतं, त्याला स्वीकार करतो. जे अनानुकूल, प्रतिकूल होतो त्याला आपण त्याग करून टाकतो, हो की नाही? तर इथे त्यांनी खूप छान उत्तर दिलं की हे फक्त मनुष्याचं नव्हे, मुंगीपासून हत्तीपर्यंत घ्या तुम्ही. मुंगीला सुद्धा ते जात असताना तुम्ही हात असं ठेवा, बोट असं ठेवा समोर, ते काय करते? बोटावर चढते का? काय करते? रिव्हर्स युटर्न घेते. ते पण नको बाबा काहीतरी. तेच साखर टाका, धावते. ते तुम्ही काय लक्ष्मण रेखा करा, ते फिरते, मार्ग शोधते, कुठं नाही भेटत, मरून जाते, हो की नाही? म्हणजे मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळे, छोट्या जीवापासून मोठ्या जीवापर्यंत प्रत्येक जीवाची इच्छा काय आहे हा प्रश्न आहे. सर्व पुरुषों की इच्छा का जो विषय सो पुरुषार्थ है. म्हणजे सर्व पुरुष म्हणजे जीव, सर्व जीवांची जी इच्छा आहे त्याला पुरुषार्थ म्हणावा, असा पहिला प्रश्न झाला. कळालं का हो? कळालं? पहिला प्रश्न. आता त्याच्यामध्ये पुरुषार्थ वर टिप्पणी आलेली आहे. काय? 7 नंबर. 7 आहे? किती आहे? किती आहे नंबर त्याच्यावर? पुरुषार्थवर 5 आहे. 5 आहे. 5 नंबर. तर 5 नंबर टिप्पणी का पाहू. काय? धर्म, अर्थ, काम, मोक्ष इन चारी का नाम पुरुषार्थ. इनमें प्रथम के 3 गौण हैं, तिनको छोड़ के यहाँ अंत के मुख्य पुरुषार्थ का ग्रहण है. पुरुषार्थ म्हटल्यानंतर अध्यात्मामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांना पुरुषार्थ म्हणतात. पण सुरुवातीचे जे 3 आहेत, धर्म, अर्थ, काम, ते गौण आहे, आणि मोक्ष जो आहे हा परम पुरुषार्थ, मुख्य पुरुषार्थ आहे. मी नेहमी सांगत असतो, आप्पाजी पण सांगतात की आयु कर्म वित्तंच विद्या निधनमेवच. काय? आयु, कर्म, वित्त, विद्या, निधन, हे जे 5 गोष्टी आहेत ना, हे आपण जन्मण्यापूर्वीच ठरलेलं आहे. आयुष्य किती असावं, पैसे किती भेटावे, विद्या किती यावं, मरण कसं व्हावं, हे सगळं ठरलेलं आहे. कोणीही बदल करू शकत नाही. एक फक्त सद्गुरू बदलू शकतो. ईश्वर सुद्धा बदलू शकत नाही, फक्त सद्गुरू बदलू शकतो. आपण हे पहा, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म, अर्थ, काम, मोक्ष म्हणजे काय? धर्म म्हणजे पुण्य कमवणे, अर्थ म्हणजे पैसा संपत्ती कमवणे, काम म्हणजे इच्छा पूर्ण करून घेणे, आणि मोक्ष म्हणजे येणार आहे पुढे येणार आहे. तर आपण हे जे धर्म, अर्थ, काम, मोक्ष मध्ये धर्म आणि मोक्ष जे डेड एंड आहेत दोन्ही, हे प्रयत्नाच्या अधीन आहे. पुण्य कमवायचं असेल, घरी बसल्यावर पुण्य होईल का? होईल का? नाही ना. रुद्राभिषेकला जाऊन बसला तर ते पुण्य भेटेल, झाडू मारला मठामध्ये पुण्य भेटेल, हो की नाही? काहीतरी पैसे दान केला पुण्य भेटेल.
काहीतरी प्रयत्न केला तर पुण्य भेटेल. मोक्ष सुद्धा प्रयत्नाच्या आधी नाही. इथं तुम्ही सगळेजण तुमचं घरदार लांबून सोडून वेळ देऊन इथं बसला म्हणून हे विद्या येत आहे. घरी बसलं तर झालं असतं काय? हे प्रयत्नाच्या अधीन आहे. आणि अर्थ आणि काम, अर्थ म्हणजे पैसा, काम म्हणजे इच्छा. पैसा आणि इच्छा आपल्या नशिबात असेल तरच भेटणार आहे. तुम्ही कितीही अंगाला तेल लावून मातीत कितीही लोळा, जेवढं माती लागायला पाहिजे तेवढंच लागतंय. जास्त माती लागू दे म्हणून जर आपण जास्त लोळलं तर चमडीला त्रास होतो, हा माती जास्त लागत नाही. तसं इथे कर्म, अर्थ आणि काम म्हणजे आपल्याला जेवढं पैसा मिळाला पाहिजे आणि आपले इच्छा काय आहेत, लौकिक इच्छा जे पूर्ण व्हायला पाहिजे ते पूर्ण होणार असेल, नशिबात असेल तरच होईल. इथं प्रयत्नाच्या अधीन नाही. सगळेजण पंतप्रधान होऊ शकत नाही, सगळेजण राष्ट्रपती होऊ शकत नाही. त्याच्या नशिबात प्रारब्धात असेल तरच होतो. त्यामुळे इथे प्रारब्ध अधीन आहे. आपण उलट करतो. काय करतो? धर्म असेल, मोक्ष असेल, होऊ दे ना, कधी होते होऊ दे. आपल्या नशिबात असेल तर होईल पुण्य, आपल्या नशिबात असेल तर मोक्ष होईल, असं करतो. आणि जिथं पैसा आणि इच्छा आहे तिथं राब 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 राबतो सकाळपासून मरेपर्यंत. हो की नाही? उलट करतो आपण, पूर्ण उलट. अध्यात्मच वेगळी आहे, व्यवहारच वेगळा आहे. तर हे पुरुषार्थ आहे. आता सर्व पुरुषांना कशाची इच्छा होते तर संबंधित दुसरा प्रश्न आपण उद्या पाहू. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय.